बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक कादंबरी उंच उंच आणखी उंच, भाग 4. दरवाजा वाजला तसं दादासाहेबांनी उठून दरवाजा उघडला. उत्तमच आलेला होता. मग तो आत येऊन बसला, हसला. त्याच्या हसण्यात एक सलील तृप्तता होती. त्यानं दादासाहेबांच्या अंगावर उगीच शहर आला. बाहेर मंडळी होती, त्यांना रजा दिली. एरवी खरं तर आमची 10-11 वाजेपर्यंत बैठक असते. गावातील पुढारी मंडळी जमतात, काही चर्चा निघतात. घराण्याच्या रिवाजाप्रमाणे ती आपली इथं येतात, मानतात. अजून सहसा वाईटपणा न घेता, कुणाच्या भांडणात खोल न जाता आम्ही निवाडा देतो. त्यामुळं मंडळी खुश असतात. मिळालेलं आमदारपद नाकारलं त्यामुळं तर माझा भाव चांगला आहे इथं. बरं ते जाऊ दे. आमच्या गावंढळ गोष्टी तुला काय इंटरेस्ट? आता नवीन काय काढलं आहेस? तुला माहीत नसेल पण तुझ्या कंपन्याकडचे सगळे शेअर्स आहेत हा आपल्याजवळ. काय म्हणतोस काय? अरे खरंच. आता शेतीत काय पैसा घालता येत नाही, कन्सिलिंग आहे. खेड्यात काढता येतील तेवढे सारे उद्योग काढून झाले. 2 हातांनी भरून पैसा घरी आहे. तेव्हा मग पैसा गुंतवला पाहिजे की नाही चांगल्या ठिकाणी. मुंबईला एक चाळ घेतली परवा, स्वस्तातच मिळाली. पुण्यात एक मोठा फ्लॉट घेतला आहे. इथल्या लोकांच्या समोर इस्टेट करायची सोय नाही. हल्ली आता खुळं निघाले आहेत ना की प्रत्येक श्रीमंत माणूस हा कुणाची तरी पिळवणूक करूनच श्रीमंत होत असतो म्हणून. मग तुला मान्य नाही असं दिसतंय ते? छा, मुळीच मान्य नाही. खरी गोष्ट अशी की माझ्याजवळ मुळात जमीन होती. थोडंफार सोनं नाणं होतं, हा वाडाही होता. पण आजचं सारं वैभव काही वडलोपार्जित संपत्तीतून आलेलं नाही. आम्हीही खूप कष्ट घेतलं. शेती अधिकाऱ्यांची मदत घेतली, नवनवी पिकं लावली, कर्ज काढली, विहिरींना पंप बसवले. आजच्या जगातील ज्ञान, खूपसे कष्ट, थोडंसं धैर्य आणि सरकारी धोरण यामुळं हळूहळू शेतीसुद्धा फायदेशीर होऊ लागली. शेतीला पूरक धंदे पाहिजेत. ते आधी एकट्यानं मग इतरांच्या सहाय्यानं सुरू केले. शेतीत मिळालेला पैसा शेतीतच घातला. हे धरणाचं काम जेव्हा झालं तेव्हा छोटी मोठी कॉन्ट्रॅक्ट्स घेतली, तेव्हाच पेट्रोल पंप काढला. गावकऱ्यांसाठी काही गोष्टी करत गेल्यामुळं पैसा उभा करायला फारशी अडचण पडली नाही. सगळे कायदे पाळून सावधगिरीनं उद्योग केले आणि चैनीवर पैसे उडविले नाहीत. हळूहळू पैसा जमत जातो. या गावात मी काही एकटाच सदन झालो नाही. तुला कल्पनाही करता येणार नाही अशी पुष्कळ कुटुंब गावात चांगला पैसा बाळगून आहेत. पण एक पथ्य पाळलं, कोणाचं श्रम फुकट घेतलं नाहीत आणि कोणाला श्रम आणि सल्ला फुकट दिला नाही. देवधर मास्तरांचा शिष्य आहेस तू, त्यांचा सल्ला आहे तो. त्यांचा तर फार उपयोग झाला या कामात. हा ऊसाचा कारखाना काढायचं ठरवलं मी तेव्हा तर अक्षरशः मैलीनं मैल ते माझ्याबरोबर पायी हिंडले. त्यांनीच लोकांची मनं वळविली. तुला आश्चर्य वाटेल, हा खरा मागासलेला भाग. इथल्या जमिनी काही फार चांगल्या नाहीत, पण इथला शेतकरी कष्टाळू आहे आणि या भागात अवर्षण कधी पडत नाही. त्यामुळं बघता बघता ऊसाची शेती इथल्या लोकांना मानवली. पण गावात झगमगाट मात्र येऊ दिला नाही. या झगमगाटावर आणि झगपकीवर फार पैसा खर्च करण्याची लोकांना सवय लागलेली आहे. एवढा साखर कारखाना या परिसरात आहे, पण कुणाच्या खाजगी मोटरगाड्या नाहीत. कुणी उगीच उंच उंच हवेल्या बांधल्या नाहीत. तुला जे गाव अजून साधं दिसतंय त्यात
त्यातच आमच्या यशाचं सारं रहस्य आहे. पण ही तर तुझी खोली पाहिली. अरे हे तर काहीच नाही. तुला खूप गमती दाखवणार आहे. बरं ते जाऊ दे. तू तुझ्याबद्दल काही सांगत नाहीस. तुला मुलं किती? एक मुलगी, तिचं परवा लग्न झालं. आणि एक मुलगा, तो अजून शिकतोय पण हुशार आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुला किती मुलं आहेत? एकच मुलगा आहे. खरी हवी होती 2-4 मुलं, पण देवाची कृपा नाही एवढंच. देवाची कृपा? देवाच्या कृपेचा काय संबंध? बायकोनं सांगितलं एक मुलगा झाला बस झाला, त्यालाच भरपूर ठेवा. मुलांचं लेंडार करून काय करायचं? तुला पटलं ते? नाही पटलं ना, पण काही चालत नाही बुवा आपलं तिच्या पुढं. काय सांगतोस? अरे खरंच सांगतोय. खरं सांगायचं तर मी तिच्यावर रागवावं, नाराज व्हावं असं तिच्यात काही नाही रे. आणि म्हणून भांडताही येत नाही. तुला सांगतो, सकाळपासून रात्रीपर्यंत ती सारखी इतकी उद्योगात असते की कधी कधी माझ्या वाट्यालाच येत नाही. तिनं या तालुक्यात 20-25 शाळा स्थापन केल्या आहेत. गेल्या वर्षी आणेवाडीला कॉलेज काढलं. साखर कारखान्याच्या हॉस्पिटलवर तिची देखरेख असते. खरं सांगायचं, माझ्या 50व्या वाढदिवशी आमच्या सर्व सभासदांनी ही गाडी दिली. पण ही गाडी तीच पिदाडत असते. पायाला चक्र लागल्याप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सारखी कुठल्या ना कुठल्या संस्थेत कसल्या तरी उद्योगात धावपळ करीत असते. अगदीच मी वैतागलो म्हणजे मग एखादा दिवस ती म्हणते आज सामाजिक कामाला सुट्टी, आणि मग आम्ही दोघंजण आमच्या शेतावर घरात जातो. ती फारशी बोलत नाही, पण बोलायला लागली तर नुसतं ऐकत राहावंसं वाटतं. कधी कधी मला वाटतं सुद्धा, मी हा असा अडाणी शेतकरी, माझ्याशी तिनं लग्न तरी का केलं? तू आणि अडाणी? अरे तू माझा जुना दोस्त आहे म्हणून सांगतो. ती किती वाचते. शेतीची, शिक्षणाची मासिकं मागवते. शाळा कॉलेजातील प्राध्यापक, मास्तर मंडळी तिला देवतेसारखं मानतात. पण गंमत आहे हं, ती कोणत्याही बोर्डावर नाही, कुठल्याही कमिटीवर नाही, कुठल्याही सार्वजनिक सभेत ती बोलत नाही. साधा गौरवानं उल्लेख केलेला सुद्धा तिला आवडत नाही. हे सगळं एवढं उपद्व्याप करून घराचा एवढा हा प्रचंड प्रसारा, आमचे पैशाचे व्यवहार, माझी व्याख्यानं सगळी तीच करते. काय म्हणतोस? आपल्याला तर काही कळत नाही बुवा. माणसानं इतकं चांगलं असू नये. तिच्यावर रागवायची मी खूप संधी शोधत असतो. एखाद्या वेळेस मी रागावण्याचं नाटकही करतो, आवाजसुद्धा चढवतो. ती काय करते माहिती आहे? नुसतं हसते. हसली की आम्ही मेलो. तू सुखी आहेस हे पाहून मला फार बरं वाटलं. देवाची कृपा एवढंच. मी तर यातलं काहीही स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं. मी तिला म्हटलं, आता आपलं उतारवय झालंय, तीर्थयात्रा करू, देश बघून येऊ. ती म्हणते तीर्थ काय, आपण जी जागा पवित्र मानतो तेच तीर्थ असतं. आणि अशी नाटके आहे बघ. चटकन खाली वाकून ती माझ्या पायाला शिवते आणि म्हणते हेच माझं तीर्थ. आईला मी अगदी बावचळून जातो रे. पुण्या मुंबईला कामासाठी जावं लागतं. चल म्हटलं तर म्हणते आहे काय पुण्या मुंबईत. तिला शहराची एकदम नफरत आहे. मागं एकदा साखर कारखान्याच्या कॉन्फरन्ससाठी गेलो होतो ना, तेव्हा एकदा बेंगलोरला गेलो होतो. आणि गेल्या वर्षी आमचा पोरगा अमेरिकेला गेला, तेव्हा मुंबईला गेलो होतो. बस तेवढीच काय ती गावाबाहेर पडली. मुलाचं विमान सुटलं आणि लगेच म्हणाली परत जाऊया. म्हटलं
नाटक सिनेमा बघू, चौपाटी मलबार हिल फिरू. ऐकलं नाही. ती म्हणते मला हा कोंडवाडा वाटतो, त्यापेक्षा आपलं गाव किती छान आहे. मी म्हणालो अगं मुंबई केवढं मोठं शहर आहे, गावोगावचे लोक इथं नशीब काढायला येतात. तर ती काय म्हणाली माहिती आहे, ज्याचं त्याचं नशीब ज्याच्या त्याच्याजवळ असतं, ते शोधायला कुठं गावोगाव हिंडावं लागत नाही. दादासाहेब एकदम सावरून बसले. एकदम अचानक कुणीतरी आपल्या मुस्कुटात मारावी आणि आपण हतबुद्ध होऊन अवाक व्हावं, म्हणजे जसं होतं तसं त्यांना झालं. ज्याचं त्याचं नशीब त्याच्याबरोबर आहे, त्यासाठी रानोमाळ हिंडावं लागत नाही, हे जणू ती उत्तमला बोललीच नाही, हे ती त्यांनाच बोलली. नुसतीच बोलली नव्हती, तर तिनं आपलं म्हणणं खरंही करून दाखविलेलं होतं. ह्या एवढ्याशा गावात तिनं फक्त महत्त्वाकांक्षीची झाडंच लावली नव्हती, तर त्यांची फळंही ती आता चाखत होती. कर्तृत्वाला कुठंही फुलता येतं, कुठल्याही मातीत रुजता येतं. त्यासाठी मातीचा शोध घेत वैराणपणे हिंडावं लागत नाही. निर्धारानं आणि अचूकपणानं यशाचे तुरे कुठेही फुलवता येतात. पण छे, असं होत असेल एखाद्या वेळी योगायोगानं, पण एरवी अनेक फुलं फुलतात, त्यांचं बी मातीत गळून पडतं आणि त्यातून रोपटी उगवतच नाहीत. आपण गावंढं गाव सोडलं, जीवाच्या करारावर आणि कष्टाच्या डोंगरावर कर्तृत्वाची शिखरं उभी केली. ती काय अगदी सहज साध्य गोष्ट होती? उत्तमला खानदान होतं, घरची मोठी शेती, हातात रुपया असला तर त्याचे 100 करता येतात, पण भिकाऱ्याची झोळी मात्र गळकीच राहते. आपण जाणीवपूर्वक यत्नपूर्वक जे हे स्वप्न पाहिलं ते खरं करून दाखवलं. त्यासाठी तर आपण गाव सोडलं. जे जे योजलं त्यापेक्षा थोडं अधिकच यश आपण खेचून आणलं. आपला नावलौकिक, आपला औद्योगिक पसारा, आपली निर्णयशक्ती, बुद्धिमत्ता या साऱ्यांकडे लोक विस्मयानं पाहतात. आपण इथं राहिलो असतो तर त्यातलं काही मिळालं असतं का? आपल्या कर्तृत्वाला इथं काही बहर आला असता का? वसुधेच्या मोहात आपण अडकलो असतो तर कदाचित वसुधा केवळ मिळाली असती, तीही आपल्याला सांभाळता आली नसती. आपल्या दारिद्र्यात तिची ही कोमलता कोमेजली असती. पुन्हा एकदा दादासाहेब चमकले. वसुधेची एवढी किंमत होती काय? असली पाहिजे. वसुधेची किंमत एवढी असलीच पाहिजे. 5-10 लाखांचा चेक आज आपण सहज फाडू शकतो, पण 4-2 आण्यांचा गजरा आपण आजपर्यंत शालिनीला घेऊन गेलो नाही. आजपर्यंत अनेक स्त्रियांच्या मिठीत आपली गात्र तृप्त झाली. नवनव्या मांसल शय्याने आपल्याला ऊब दिली. आपल्या तृप्तीसाठी त्या तत्पर होत्या. त्यानेही तृप्त झाल्याचं नाटक केलं असलं पाहिजे, पण खऱ्या अर्थानं तृप्तीचं समाधान आपल्याला त्यांच्या डोळ्यात कधी दिसलं नाही. आपण भेटता क्षणी त्या आपल्या मिठीत येत. त्या तत्परता किती, कर्तव्यपालन किती आणि व्याकुळता किती, याचा अंदाज नाही घेता येणार. आपल्याबद्दल आदर बाळगणारी पुष्कळ लोक आहेत, पण आदरात लाचारी किती आणि जिव्हाळा किती. आपल्या प्रचंड उद्योगाच्या साम्राज्यात अनेकांचे संसार आपण चालवले, पण त्या संसारातील एकांतात कधीतरी आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त होत असेल का? आणि वसुधा, हिच्याबद्दल लोकांच्या मनात कोणती भावना असेल? किती घरं तिनं उभी केली असतील, किती निराधार स्त्रियांना तिनं आश्रय दिला असेल. ती येताच किती जिव्हाळ्यानं तिचं स्वागत होत असेल. तिचंच नव्हे तर तिच्यामुळं सुफलित झालेल्या उत्तमचं स्वागत कसं होत असेल. आपली स्वप्न आपण पुरी केली आणि वसुधानंही तिची स्वप्न पुरी केली, पण आपल्या स्वप्नांच्या रस्त्यावर पुष्कळांचे सुस्कारे हुंदके पसरलेले आहेत. तिची स्वप्न निर्मळ असतील का? काउंच जाणाऱ्या प्रत्येक माणसाला पायांखाली कोणाला तरी चिरडावंच लागतं. जेवणाची वर्दी आली तेव्हा दोघे उठले. जेवणघर जुन्या पद्धतीचं होतं. जेवतानाही वसुधा बरोबर नव्हती, पण जेवणात आणि स्वयंपाकात कुठंतरी स्त्रीचं लागवी अस्तित्व जाणवत होतं.
शेवटी राहवलंच नाही तेव्हा दादासाहेबांनी विचारलं, अरे वहिनी कुठं आहेत? आज कॉलेजच्या सभेला गेले आहे. अजून कॉलेज नीट मार्गावर लागलेलं नाही. येईल आता तासा अर्ध्या तासात. मघाशी तिचा फोन आला होता. फोन आला तेव्हा सांगितलंय मी तू आल्याचं. तेव्हा तिनं आग्रहानं तुला ठेवून घ्यायला सांगितलं आहे. म्हणाली 4-2 दिवस अजिबात मित्राला सोडू नका. त्यांना तरी विश्रांती कुठे मिळते. जेवण संपलं, पण जेवणात दादासाहेबांना गोडी वाटली नाही. त्यांना वसुधा पाहायची होती. तिच्या डोळ्याला डोळा लावून तिच्या तृप्तीतील रहस्य शोधायचं होतं. तिथं असमाधान दिसलं तर त्यांना हवं होतं ते. पण वसुधेच्या अभावी त्यांना ते सारं घरच आता निरर्थक वाटलं. गप्पांतील रसही आटला होता. त्यांनी संभाषण आटोपतं घेतलं आणि ते खोलीत विश्रांतीसाठी परतले. नोकरानं पाण्याचा तांब्या आणून दिला. मच्छरदाणी सारखी करून दिली. त्यांच्या सांगण्यावरून दिवाही मालवला आणि तो निघून गेला. दादासाहेब अंथरुणावर पडले, पण त्यांना झोप येईना. मध्येच गुंगी आल्यासारखं वाटले, तर मध्येच जागी. जीपचा आवाज ऐकल्यासारखा वाटला. जीप थांबली. मग 3-4 माणसांचं बोलणं ऐकलं आणि त्यात अनेक वर्ष जतन करून ठेवलेला वसुधाचाही आवाज ऐकला. त्यांना वाटलं उठून बाहेर जावं, पण ते बरं दिसलं नसतं, म्हणून ते तसेच पडून राहिले. बाहेर बराच वेळ चर्चा चालू होती. कब्बशांचे आवाज येत होते आणि थोड्या वेळाने निरोपाचे शब्द ऐकू आले. वाडा शांत झाला. दरवाजा बाहेरून कोणीतरी गेलं एवढंच त्यांना जाणवलं आणि त्या मागोमाग मोगऱ्यांच्या फुलांचा गंधही आला आणि मग सारं एकदम निशब्द झालं. माडीवरती थोडा वेळ पावलांचे आवाज ऐकू आले. हलक्या आवाजात काही संभाषण झालं एवढंच जाणवलं आणि मग अंधाराच्या साम्राज्यात तो वाडाही बुडून गेला. आणि दादासाहेबांना झोप केव्हा लागली हे त्यांनाही कळलं नाही. दादासाहेबांना जाग आली ती कोंबड्याच्या आरवण्यामुळे, पण त्याबरोबरच कुणाची तरी सुंदर भुपाळी त्यांच्या कानावर पडली. पहाटेची ती चाहूल त्यांना मोठी प्रसन्न वाटली. ते लगबगीनं उठले. त्यांनी तोंड धुतलं. सगळं अनिक आटोपलं. तोवर बाहेर अंधारच जाणवत होता. खरं तर ते एरवीही इतक्या लवकर उठत असत, पण आज का कुणास ठाऊक त्यांना एक वेगळाच ताजेपणा जाणवत होता. आपल्या बालपणी ज्या अनोख्या स्वच्छ टवटवीत हवेची अंधुकशी पहाट त्यांना आठवत होती, तीच पहाट आता पुन्हा अवतरली होती. एरवी सकाळी उठता क्षणी दिवसभराचे कोणकोणते कार्यक्रम कसे पार पाडावायचे याची ते आखणी करत, पण आज तसा काही त्यांच्यापुढे विचारच नव्हता. जणू काही 30 वर्षांपूर्वीची एक तरुण पहाट त्यांच्यासमोर कुणी आणून ठेवली होती. त्या टवटवीत हवेत गरम पाण्याच्या स्नानाचं सुख त्यांना मोह पाडित होतं, पण त्याहीपेक्षा बाहेरची हवा त्यांना निमंत्रण देत होती. त्यांचं गाव त्यांनी नीट पाहिलंच नव्हतं. ते त्यांना पुन्हा एकदा नीट पाहायचं होतं. एवढंच नव्हे तर ते देऊळ, संगम, शाळा, देवधर मास्तरांची फुलबाग सारं एकदा पूर्वीप्रमाणेच फिरून पाहायला हवं होतं. ही ओढ आत्ताच एवढी उचंबळून काय यावी हे त्यांना कळत नव्हतं. इतकी वर्ष या आपल्या लोभस गावाची आठवणच का झाली नाही आपल्याला. देशोदेशीच्या नानाविध सुंदर स्थळात सोनगडचा हा परिसर काही उन्हा ठरला नसता. ज्या मातीत आपली पावलं एकदा चालली, ज्या शाळेनं आपली बुद्धी चेतवली, ते सारं आपण एकदम इतके दिवस विसरलोच कसे. त्यांनी पायांत चपला अडकवल्या आणि ते खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले. पायांखालचं दिसेल इतपत प्रकाश पसरला होता. गोट्यात हालचाल सुरू होती. बागेत यापूर्वीच कोणीतरी पाणी शिंपडून बागेला टवटवीतपणा आणला होता. बागेतून ते गढीच्या मागच्या बाजूला पायऱ्या उतरून आले. तिथं तर एक बाग चांगलीच फुलवलेली दिसली. फुलांनी वेली डवरलेल्या होत्या. झाडंसुद्धा धुवून पुसून काढावीत अशी लखलखीत दिसत होती. पालापाचोळा कुठेही दिसत नव्हता. पायवाटा झाडलेल्या होत्या. ते तसेच चालत चालत बागेच्या टोकाशी आले. तिथलं छोटंसं गेट उघडून ते गडीच्या बाहेर आले आणि टेकडीचा चढ चढू लागले. त्यांनी मागं एकदा वळून पाहिलं तर सोनगडची एक पाकी त्यांच्या दृष्टीपथात आली.
गडीवरून खाली रस्ता उतरत उतरत मोठ्या रस्त्याला मिळालेला दिसत होता. गावाची दुसरी पाकी टेकडीच्या दुसऱ्या अंगाला असल्यामुळे दिसत नव्हती. सारं गाव एकाच वेळा निहाळता यावं म्हणून ते टेकडीवर चढू लागले. हळूहळू सारं गाव दिसू लागलं आणि टेकडीच्या माथ्यावर पोचताच धरणाची भिंतही दिसू लागली. साराच परिसर एखाद्या चित्रकारानं चित्र काढावा असा रेखीव होता. काल वाटलं तेवढं धरण आता मोठं वाटलं नाही, पण याच धरणामुळे पाण्यासाठी होणारे गावाचे हाल आता संपले असले पाहिजेत हे लक्षात येण्यासारखं होतं. टेकडीच्या माथ्यावर पोचताच त्यांना सपाट माळ दिसला. याच माळावर पूर्वी करवंदीची दाट बन होती. आता मात्र त्यांचा मागमूसही नव्हता. अधूनमधून चर खणून त्यात नुकतीच झाडं लावलेली असावीत हे लक्षात येत होतं. एका कातळावर ते विसावले आणि गावाकडं बघू लागले. गावाला जाग येऊ लागली होती, कारण पेटलेल्या चुलींतून धुराची वलय हलक्या गतीनं आकाशात वर चढत होती. रवळनाथाचं शिखर आता प्रकाशात चमकू लागलेलं होतं. पूर्व दिशेला जमा होऊ लागलेल्या सोनेरी रंगाच्या छटा संगमाच्या डोहांतून परावर्तित होत होत्या. पाण्याचा ओहोळ लांब लांब जात आणखी एका टेकडीच्या मागे जाऊन अदृश्य होत होता. दादासाहेबांनी दूरवर निहाळून पाहण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ ठिकाणी हिरवीगार शेतं पाणी पिऊन तरारली होती. हा हिरवागार रंग धरणाच्या आधारानंच या परिसराला लाभला आहे हे कळायला त्यांना वेळ लागला नाही. आपल्या आठवणीतील प्रत्येक वस्तू ते शोधू लागले आणि ती सापडली की लहान मुलांच्या आनंदानं ते संतुष्ट होऊ लागले. काळ्या भोर रस्त्याचा एक पट्टा लांबवरच्या टेकड्यांतून येऊन दुसऱ्या कुठल्या तरी टेकड्यांच्या वळणात गडप चाललेला होता. याच रस्त्यानं आपण काल गावात आलो आणि याच रस्त्यानं आपण हे गाव सोडूनही जावं लागणार होतं. आणि एकदम त्यांचं लक्ष परत गढीकडे गेलं. गढीची दर्शनी बाजू सोडून बाकीच्या सर्व बाजूंच्या भिंती आता सपाट केलेल्या होत्या, पण टेकडीच्या उतारामुळं आपोआपच गढी 2-3 पातळ्यावर उभारली गेली होती. त्यांचं लक्ष आणखी वेधून घेतलं ते गढीतल्या बागेत बसलेल्या 2 व्यक्तींनी, आणि त्यांच्या लक्षात आलं की वसुधा आणि उत्तम दोघेजण बसलेले आहेत. वसुधेला ओळखताच एकदम त्यांच्या अंतःकरणात एक नवीनच कळ उठली आणि त्या दोघांना एकत्र पाहून ते अस्वस्थ झाले. ते दोघे एकत्र असणार हे त्यांना कळत नव्हतं असं नाही, त्याची त्यांनी मनानं तयारीही केली होती. पण इतक्या सकाळच्या नीरव वेळी दोघेजण बागेतील लताकुंजांच्या सानिध्यात काही सुखदुःखाच्या गोष्टी बोलत असतील ही गोष्ट त्यांना एकदम चमत्कारिक वाटली. त्या दोघांचंही लक्ष आपल्याकडे गेलं हे त्यांच्या लक्षात आलं. उत्तम हातानं काहीतरी खुणा करून त्यांना सांगायचा प्रयत्न करत होता. तो बहुतेक त्यांना चहा घेण्यासाठी बोलावत असावा, पण दादासाहेबांच्या पायांतील बळच गेलेलं होतं. त्यांच्या संसार चित्रात अशा अमोद प्रमोदाला कुठंच स्थान नव्हतं. त्यांना इतक्या निकट आणि सुखी अवस्थेत पाहून कधी नव्हे ती त्यांच्या मनात असूया निर्माण झाली. त्यांनी पायात बळ उभं केलं आणि ते हळूहळू टेकडी उतरू लागले. इतका वेळ एका निरामय सुखद अनुभवात ते मग्न होते आणि आत्ताच त्यांच्या सुखात मत्सराच्या मिठाचा खडा पडला. वसुधा सुखी असेल, असायला हवी असं ते मनाला बजावीत असले तरी ती सुखी नसली, तिच्या मनात कुठे विषादाची लकेर असली तर त्यांना कदाचित अधिक सुख वाटलं असतं. आपलं अस्तित्व या साऱ्या चित्रात नगण्य आहे या कल्पनेनं ते भांबावले. बागेचं फाटक उघडून ते आत आले तेव्हा वसुधा आणि उत्तम दोघेही उभे राहिले. वसुधेला पाहून ते चकितच झाले. 25-30 वर्षांचा काळ जाऊनही तिच्यात म्हणण्यासारखा काहीच बदल झालेला नव्हता. अजून ती तशीच सडसडीत, अजून तिचे डोळे तसेच चमकदार आणि तेजस्वी. तिचा उभा राहण्याचा डौल तसाच अजिंक्य असल्याचा भाव दाखवणारा होता. तिच्या अस्मितेला आता तृप्तीची आणि शालीनतेची किनार लागली होती एवढंच. उलट ती पूर्वीपेक्षा जास्तच तेजस्वी वाटली. पांढऱ्या शुभ्र साडीत ती अधिकच सात्विक आणि वेगळी वाटत होती. श्रीमंतीचा, सत्तेचा, तृप्तीचा अकारण कोठेही परिणाम झालेला दिसत नव्हता तिच्यावर. तिनं नमस्कारासाठी हात जोडले तेव्हा ती मनातल्या मनात आपल्याला हसत असेल असं दादासाहेबांना वाटलं, पण तसं तिच्या बोलण्यात कुठं जाणवलं नाही. तिचं हास्य लाघवी होतं,
पण खानदानीपणाच्या आणि शालीनतेच्या कोंदणात ते अधिकच सुरूप झालं होतं. तिनं केसात मोगरीची माळ माळली होती. आपला आणि वसुधेचा तेवढा एकच धागा उरला आहे असं त्यांना वाटलं. गाव कसं वाटलं? फारच छान. साऱ्या सोयी आहेत शहरासारख्या, पण शहराचा बकालपणा नाही. यापूर्वी मी इथं का आलो नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. उंच उंच जाणाऱ्या माणसाला तळाची आठवण होत नाही. दादासाहेबांनी चमकून तिच्याकडं पाहिलं. असंच काही नाही. आपण किती उंच आलो हे कळण्यासाठी तरी तळाकडं लक्ष दिलं पाहिजे. पण तळ जर फार दूर राहिला असेल तर मग भोवळ येते माणसाला. नक्की उंची ठरलेली असली म्हणजे खोलीचाही अंदाज असतो. पक्षी आकाशात उडतात ते पृथ्वीकडे पाहून काय घाबरतात? पण ते पृथ्वीकडे पाहतच नाहीत. त्यांचं लक्ष आकाशाकडेच असतं. ते थकले म्हणजे आपोआप पृथ्वीकडे येतात. दादासाहेबांनी तिच्या डोळ्याला डोळा दिला. ती नुसती हसत होती, पण त्या हसण्यात कुठेही विकार नव्हता. एखाद्या निर्झराच्या शुभ्र प्रवाहाप्रमाणे तिचं ते हसणं होतं. दादासाहेबांना काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं. त्यांना शब्दांनी जिंकायचंच नव्हतं. खरं म्हणजे त्यांना काय हवं ते त्यांचं ठरलेलंच नव्हतं. इतकं सात्विक तरीही मन मोकळं हास्य त्यांना सहजासहजी गमवायचं नव्हतं. या हास्याच्या शोधासाठी तर ते तिथे आले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.